आहे तळ दाखवलंय नांगुळ्याचं पूर्ण या बाजूला उत्तरेच्या बाजूला हा हुबाले ना सर तुमचं नाव कोण आहे मला हुबाले सुजित हुबाले म्हणून आहे भैया त्याच्या मानवी व्यवस्थेत साप आलेला आहे आणि तो कोणता आहे तुझा अंदाज काय आहे कुठला आहे नागच फण काढला तो मग यानं ओळखला या नागच आहे दामन पण असू शकतो हा सर ही चाळीस काल होत आहे ना तो तिथंच आहे त्याला तिथं सोडला जाणार रोडवर होता त्याला कोणतरी चोरा केला असताना रे ही परत त्या शेंबड्या वस्तीविषयी आम्हाला दिसला होता सरडा हा जो सरडा आहे ना याच्याविषयी लोकांच्या गैरसमजुती भरपूर आहे की हा काय करतोय म्हणून की फुसकारला आता काळा झाला त्याला ठेवायला काय आहे खबर देतो काय तर देते घेऊ का जाऊन द्यायचं तुम्हाला हो नको तिकडे सोडा नको नको जाऊ दे तिकडे ठीक आहे आपण ह्याला आहे का माया बरं देतो तू गरीबने मरील रे म्हणून त्याला बाहेर का खुरड्यात हा जाताना घेऊन जावा आता तळापाशी सोडायचं निम्मी चेन उघडी ठेवा उघडी ठेवूया बाहेर येत नाही आणि मित्रांनो हे रेस्क्यू बघा सुंदर असं नाग आहे असं मत आहे भैया हे भैया कुठं आहे बघ हे बघ जवळ आहे वर गेलाय वाटत पण नाग हो कॅमेरामॅन दिसत मोठा आहे ना काय म्हणला कुकर आहे बघा कुकर बरोबर वर कशाला जाते वर जात नाही रे भैया चप्पलवरती द्या असू दे चप्पल आता घाल चप्पल दादा गेला गॅसच्या माग इकडं आलं असणार आहे अरे 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 बिचारी चपाती हा चपाती करता बघा मित्रांनो साप पाहिल्यानंतर तब्यातली चपाती जशी आहे तशीच गॅस तर बंद केलाय का तिथे आणि किती वाईट अवस्था होत्या भीतीनं बघा मित्रांनो मी दाखवलंय नाही खरंच वाईट अवस्था आहे भीती वाईट आहे त्याच्या खाली बॉक्स दिदी हे तुमचं हे धर भाई त्याच्या मागे असेल तर बॉक्स काढायला होता सोनूपेन नाही न्यायचं भैया एक बोल अचानक काय ते भैया बघ काकाचे नको थैले आणि मित्रांनो ती बिचारी भिलेली होती साप कुठं येऊन कसा बसलाय बघा बघा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आम्ही मोठा चांगला दामन आहे काय हा दामन आहे बिचारीची ती ही करपली एवढा मोठा दामन कशात अडकले रे लय मोठा ये चल इकडे नाही हो इकडे 10 मिनिट आता कुठं अडकी हे काय आहे हे काय चिकट त्याला साप पण चिकटत्यात त्याच्यावर साप गेला असता चिकटला असता भैया आणि मित्रांनो हा दामन साप आहे की जो बिनविषारी अति चप्पळ भारतातल्या सर्व सापापैकी आढळणाऱ्या अति फास्ट पळणारा आणि ती बिचारी दिदीनं चपाती सुद्धा तिथंच टाकले तव्यामध्ये आणि भीती पोटते
हे मानवी वस्तीत आले की हे साप पकडावे लागतात, जे की अन्न साखळीतले महत्वाचे घटक रोल्स करणारे की उंदीर बेडूक खाऊन यांची उपजीविका जगणारे. आणि कोणीही अशा सापांना इजा पोचवू नका. त्या भैयाचं अभिनंदन. घरामध्ये आल्यावर त्यानं मला तब्बल 10-12 किलोमीटरवर बोलवून नांगुळे गावामध्ये हुबाली वस्ती आहे नाही, हुबाली वस्तीमध्ये याला रेस्क्यू केलेला आहे. बरेच नांगुळे गावात स्नेक बाईट झोन झाल्यामुळे सापाविषयी गैरसमजुती आणि भीती आहे. हा जरी साप चावला तर काहीही होत नाही, लाखदा जरी हा चावला तर याच्यापासून धोका नाही. जोपर्यंत हे साप आहेत तोपर्यंत नाग सापांची संख्या अजिबात मित्रांनो वाढत नाही आहे. आणि खरोखर हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. असे जिबळे चाटले की भेटेत लोक. आणि तो तेवढा मोठा साप पाहिल्यानंतर त्या दिदीचा पण काळजाचा ठोका चुकला. तिनं चपातीचा गॅस नशीब बंद केला, नाही केला नव्हता, नंतर केला आहे ना, पाक चपाती करपल्यावर. आणि मट्यांची बोबडी वळते अशा सापांना बघितले. कोणी अशा सापांना भिवू नका. नाग म्हणण्यावर गोनस फुरसे असे जे मानवी व्यवस्थित आढळणारे साप आहेत त्यांच्यापासून धोका होऊ शकतो. ते साप ओळखणं फार गरजेचं आहे. आणि मित्रांनो याला पहा कसा आहे, याची जाळीदार शेपटी, हा गाई म्हशींचं पाय आवळतोय असा गैरसमज आहे. खरंच मित्रांनो हा गैरसमज खोटा आहे. हा साप एकदम गरीब आहे. तलाव आहे इथं, वस्ती छान आहे, सुंदर म्हणजे पर्यावरण आहे इथं. अशा सापांची वाढ होऊ शकते. गोनस सारखे विषारी साप सुद्धा येऊ शकतात. कुठं आहे उलट्या, मळमळ उलटी झाल्यानंतर पुन्हा कोणते सिम्पटम जाणवले? तर उलट्याचा त्रास झाल्यावर पायाला जीव गेला पूर्ण पाय गळंगले, छातीत दगड ठेवल्यावर झालं असं, छाती जड आल्यावर. नाही तर म्हणजे मी दवाखान्यात गेल्यावर तिथून आधीची सिस्टीम गळा सुकला. हे झालं का तुला? गळा सुकून दे कोरड पडली ती. नंतर तुला काय विचार झोप डोळा असं होत होतं का? नाही, मला कोरड पडली होती. मी त्यावेळी मला उलट्याचा त्रास झाल्यावर मी उठलो होतो पहिल्यांदा. अरे असं दे सोड, मला काय वाटत नाही. मन्यारनं थोड्या प्रमाणातच तुला वीज सोडलेले. मन्यारच्याला डोळ्याची पापणी अशी तरत नाही, अशी खालीवर होते. आणि किती दिवस तू ऍडमिट होतास? 15 दिवस ऍडमिट. तुझंच ते प्रकरण मी नांगुळ्यातलं ऐकलं तर. हा भैया आलता पण भैया लक्ष नव्हतं माझं त्या दिवशी. आपण नाक पकडला त्या दिवशी. मन्यार काय करतोय? सायलेंट किलरच आहे तो. चावलेला लोकांच्या लक्षात येत नाही. बेकार साप एकदम. छान असा तलाव आहे इथं. दिवड होता आणि तो दिवड काय दिसला नाही. हे भैया आहे त्याला स्नेक बाईट झालेली होती. तो धाडशी काम करतोय की भैया तू ते साप सोड घाट सोड रे, मी सांगतोय सोड, माझ्यावर विश्वास ठेव, भिवू नकोस, सोड रे तू, मी सांगतोय तुला सोड, तुला लागदा चावून दे. धरून सोडलास तर काय होणार? टाक देत खाली, सोड. हा ठेव. आणि हा सुंदर साप भैयानं रिलीज केला की जो की दामन इथं धरलेला होता. सगळ्यात शेतकऱ्याचा खऱ्या अर्थानं मित्र आहे. तुझं नाव काय रे भैया? विकास बंडगर म्हणून नाही. त्याला स्नेक बाईट झालेली होती मन्यारची. आणि लोकांची एक मोठी गोष्ट आहे, जवळ कॅमेरा. हा बघा पिवळा हडूळ कसा आहे. रंग बदलणारा फरडा म्हणते त्याला. रंग बदलणारा जो फरडा आहे तो याच्याविषयी लोकांच्या गैरसमजुती काढणं मला फार गरजेचं आहे. का तर हा जो फरडा आहे मित्रांनो, हा चावतोय असा लोकांचा गैरसमज आहे की हा खरोखर रंग बदलणारा जो फरडा म्हणते ह्याच्यात दात कठीण आहेत. आणि हा तुम्हाला मी दाखवलेला आहे की हा नाकावर चावतोय, म्हणजे असा फुंकार सोडतोय आणि शेतकरी याला मारतात ना रे भैया. फरडा विषारी, तोंड उघडतोय कसा आहे बघा. आणि आता माझा काळा शर्ट आहे तर याच्यावर तो मित्रांनो कलर बदलतोय, काळा होतोय. आणि खरोखर मी तुम्हाला सांगतो, अनुभवी सर्प मित्र आहे कवटे मंकाळचा मी. खरंच हा सरडा जसा तुम्ही समजताय तसा नाहीये. याला मित्रांनो रोडवर जात असताना मी पकडलं, गाडी खाली सापडेल म्हणून. आणि याच्याविषयी गैरसमजूत निघणं फार गरजेचं आहे. आज समाजात याच्याविषयी खरोखर गैरसमजूत आहे आणि त्याला आपण रिलीज करूया. किती सुंदर आहे बघा हा वन्यजीव. आणि कोणी याला भिवू नका आणि मारू नका. लोक म्हणतात यो फरडतोय, डोळ्यावर टाकतोय. आता माझ्या टाकला असतं ना रे भैया यानं. कसा किती सुंदर गेला बघा. काही नांगुळे गावचे ग्रामस्थ आहेत मित्रांनो. तलावापाशी मी साप पकडण्यासाठी आलेलो होतो आणि रोडवर अडवाल्यामुळे सोडला. सापात गरीब साप आहे की जेणेकरून की त्याच्यापासून कोणाला म्हणजे कोणालाही धोका नाही. आणि तो मानवी वस्तीत बेडूक उंदीर खाऊन शेतात रानात राहत नाही. हा लंगरपेठचे ते मोटर वाइंडिंगचे मिस्त्री आहेत, त्यांनी मला आगळगावमध्ये बोलवून रेस्क्यू केला.
तो बॅगमध्ये होता आणि गरम होतोय. साप पकडल्यानंतर मित्रांनो त्याच्या आदिवासात सोडणं एका सर्प मित्राचं काम आहे. की तुम्हाला मी एकदम सगळ्यात जो गरीब साप आहे मानवी वस्तीतला तो मी तुम्हाला मानवी वस्तीतला सगळ्यात गरीब साप तुम्हाला मी दाखवतोय. तो बघा की जेणेकरून हा गवत्या साप आहे मित्रांनो, की याच्यापासून खरोखर कुणालाही धोका नाही. दिसायला नागासारखी शक्कल करतो, एखादं येडं नागच आहे म्हणतं याला, आणि याही सापापासून काहीही धोका नाही. आणि हा घरात राहणारा साप आहे, घराशेजारला. असा जरी साप आला तर तो नागासारखा फन फुलवतोय, हिरवा नाग म्हणतात काही भागात ह्याला. हा मोठा गैरसमज आहे. हा गवत्या साप आहे, सगळ्यात गरीब, कोणालाही चावणार नाही. जरी चावला तर फक्त जळजळ होते, माणसाचा मृत्यू होत नाहीये. आणि या एक सापाला कोणीही मारू नका. एक धामण, गवत्या, तस्कर असे जे साप आहेत ते मानवी वस्तीत येतात मित्रांनो. आणि याला सुंदर असा इथं अन्न आहे, तलाव आहे, राहिला आणि असा साप दिसला तर कोणीही मारू नका. तो जात असताना बघा सुंदर असा पर्यावरणात गेलेला आहे. आणि माझ्याकडून नांगुळे गावचे जे ग्रामस्थ आहेत त्यांचं मित्रांनो शतश अभिनंदन. 2 स्नेक बाईट झालेल्या होत्या गिड्डे वस्ती, मला माहिती आहे, मी तिथं गेलतो. एक मुलगी वारलेली आहे. आणि हा की दुसरा भैया जो माझ्यासोबत आत्ता आहे. खरंच कोणी सापाविषयीच्या गैरसमजुती ठेवू नका मनामध्ये. साप चावला तर मित्रांनो मरत नाहीये, फक्त काय करायचं हे लोकांना माहित नाही. कोण हाताने बांधतोय, कोण ब्लेडनं कापतोय, कोण भेटतोय. कोणीही साप चावल्यानंतर भ्यायचं नाही. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अँटी स्नेक व्हिनम जी लस आहे ती उपलब्ध आहे. आणि कोणी सापांना मारू नका. आणि साप चावला ताबडतोब हॉस्पिटल गाठा, जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल. अजिबात तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. माणसं ज्यादा भीतीनं मरतात. आत्ता जे मी पर्यावरणातले 2 घटक सोडले, जो की दामन आणि गवत्या, हे तर एकदम बिनविषारी साप आहेत. लोकांचे शिकार होतात, सर्पमित्राला पळत जाऊन पकडावं लागतं. बघा मी कुचवून नांगुळ्याला आलो त्या दामन सापाविषयी. त्याला जरी त्याने डिवचला असता तो साप निघून गेला असता पर्यावरणातून. तो शेतकऱ्याचा मित्र आहे आणि सापाचा मित्र निसर्गाचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.